काय शाले, आम्ही टाकलेला बॉम्ब फुटला की नाही अजून? बॉम्ब फुटला ग माई. आता मिसाईल सुटायचा टाइम झालाय. म्हणजे चल की आज चल तुला दाखवते. चला का ताई, हा आज एवढं तयार होऊन? आता काय सांगायचं मामा, माई साहेबांच्या सुनेच्या ऑर्डर आहेत तशा. सुनबाईंनी सांगितलं आणि तुम्ही ऐकलं? ऐकायलाच पाहिजे. माई साहेबांनी अधिकार देऊन ठेवलेत ना त्यांना, ऐकायला पाहिजे. माई चल चल आज चल तुला सुनेचे पराक्रम दाखवते. अग चल चल चल. काय झालंय? आत काय सुरू आहे शाले? तुझ्या सुनेनी 4 टाळकी गोळा केली आहेत घरात आणि जयंती साजरी करते. अप्पांची नमस्कार, मी वैदेही तेजप्रताप मक्तेदार. आमच्या अप्पांची जयंती आहे, म्हणून तुम्ही वेळात वेळ काढून सगळे इथे आलात. खरंच खूप आनंद झाला. तेजप्रतापचे वडील म्हणजेच अप्पासाहेब गोविंदराव मक्तेदार, आज त्यांची जयंती आहे आणि म्हणूनच त्यांच्या शाळेतले सहकारी म्हणजे नरवणे काका हे तुमच्यासोबत त्यांच्या काही आठवणी शेअर करणार आहेत. मी नरवणे काकांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. नमस्कार, मी सदाशिव नरवणे, आप्पासाहेबांचा जुना सहकारी. आपल्याशी सगळ्यांशी संवाद साधता येतोय हे माझं मी भाग्य समजतो. आप्पासाहेबांसारखा देव माणूस. थांबा. हिम्मत कशी झाली हा बाजार मांडण्याची? माई ते थोबाड बंद. बंद म्हणजे बंद. तेजप्रताप, शांत राहायचं. कोणी सांगितलं होता? कोणी सांगितलं होता कारभार मांडायला सुनबाई? साहेब, आप्पासाहेबांचा वाढदिवस होता म्हणून मी हे सगळं. आमच्या साम्राज्यात दरबार म्हणून उभं केलं होतं तुम्हाला. तुम्ही तर आमच्या सिंहासनावर फटकलच मारून बसले. नाही साहेब, हे बघा, मला असं वाटलं की आप्पांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून फक्त. परवानगी
परवानगी घ्यावी वाटलं नाही. मी खूप कॉल ट्राय केले तुम्हाला, मी कॉन्टॅक्ट करण्याचाही प्रयत्न केला, पण काही रिस्पॉन्स आला नाही. या भंगार माणसाचा फोटो कुणी लावला इथं? ह्यो पूजायच्या नाही, चिरडायच्या लायकीचा हाय. बावीस वर्ष गेली 22 वर्ष ज्या माणसाचं नाव आम्ही कानावर सुद्धा पडू दिलं नाही, ज्याची आठवण आम्हाला सहन होत नाही, त्याचा फोटो आणि त्याच्या नावाचा कार्यक्रम करायची हिम्मत कुणी केली? कुणी केली माई? तुमच्या नाचून नाहीसे. काय बघत उभे राहिले तुम्ही? निघा इथून, निघा, नाही तर तांगडी तोडून हातात देईन. निघा. वय ग, या नसत्या उठाठवी करून घराचं वाळवण लावायची गाठ मारून आलीस का या घरात? यो मनमानी कारभार करायला सांगितलं कोणी? आजी, मी माईसाहेबांना कॉल करण्याचा खरंच खूप प्रयत्न केला, त्यांनी उचलला नाही. आणि मला फक्त इतकंच वाटत होतं की आपल्या घरातल्या एवढ्या कर्तृत्ववान माणसाची जयंती साजरी करण्यात काय. ए बावळट मुली, तू ज्याला कर्तृत्ववान म्हणतेस ना, या नालायक माणसाची आई आहोत आम्ही. आजी, अगं आपण विषयी असं का? तेज प्रताप, बिचारा तेज 3 बायकांच्या मध्ये बरडला जाणार आहे. तुला याच्याबद्दल काय माहितीये? काय माहितीये? शून्य. अगं बेअक्कल मुली, ज्याची जयंती साजरी करायला तू निघालीस ना, त्याच माणसांनी या घराची वाट लावलीये. त्याच्यामुळे माझा हा अण्णा लुळा पांगळा होऊन पडलाय. ज्याचं नाव सुद्धा कुणी घरात घेत नाही, त्याचा फोटो लावायला निघालीस.
स्वतःला कोण समजतीस? मालकीण? चांगलंय, म्हणजे यावेळचा बाण अगदी चोख लागला. माई, जाताना मी तुला काय सांगितलं होतं? त्याचा फोटोच काय, त्याचं नाव सुद्धा घरात कुणी काढता कामा नये. सांगितलं होतं का नव्हतं? हो आईसाहेब. मग तू हिला सांगितलं नाही का? ते 5 मिनिटात, पुढच्या 5 मिनिटात हिला घराच्या बाहेर काढ. धक्के मारून बाहेर काढ हिला. आजी, आजी तू असं का बोलतीयस? तू गप रे. उगा कुत्र्यावानी शेपूट हलवू नको तिच्या माग. अरे तुझ्यासाठी हिच्यापेक्षा 100 पटींनी चांगल्या पोरी आणीन मी, पण ही नको. वैदेही, बाय बाय. या घरातला तुझा हा शेवटचा दिवस. माई, तू बघत काय उभी राही? आधी हिला धक्के मारून बाहेर काढ. मला हिचं थोबाड सुद्धा पाहायचं नाहीये. आमच्या कारभारीण बाई आमच्या पुढच्या निघाल्या. काल त्या बोलल्या आणि आज सगळं तसंच घडतंय. यांच्या घरात नेमकं चाललंय तरी काय, काहीच काय मार्ग नाही. काहीतरी ट्विस्ट दिसतोय बरं का. काही खपल्या न काढलेल्याच बऱ्या असतात. आणि माईंनी एवढ्या वर्षात तो विषय पण आम्हाला कधी काढू दिला नाही. म्हणजे मला पण असं वाटतंय की तू परत एकदा विचार करावा, कारण की मी पण खात्री नाही देऊ शकत की माईला आवडेलच म्हणून. आईसाहेब, बोलायचं होतं तुमच्या बरोबर. बोलू का? बोला की. आधी तिला धक्के मारून बाहेर काढा, मग निवांत बोलू. ऐकते का? तुमची मुलगी समजून माझं म्हणणं ऐका. हे बाबा, 5 मिनिटं बोलायचं आणि महत्वाचं आहे. या ना, जरा आमच्या खोलीमध्ये निवांत बोलू ना. शांत व्हा. या. इकडचं तिकडचं काही बोलू नको. त्या पोरीला घराबाहेर का काढलं नाहीस तर सांग आधी. तुझ्याकडे उत्तर नाहीये का माई? नाही काढू शकत. का? तिच्याकडून कर्ज घेतलंयस? असं काय झालंय की त्या पोरी पुढं माई मक्तेदारला गुडघं टेकायला लागत्यात? आईसाहेब, त्या पोरीला या घराबाहेर काढायला 1 सेकंद पुरणार नाही आम्हाला. पण मग घड्याळाचं सेल संपलं तुझ्या, का घड्याळच हरवलंयस? आईसाहेब,
अहो निवडणुका तोंडावर आल्यात आणि आमचे विरोधक बोकांडीवर बसलेत आमच्या. आता तुम्हाला म्हणून सांगते का, या निवडणुकांसाठी रक्ताचं पाणी केलंय आम्ही आईसाहेब. आमच्या विरोधात एवढंच कुसळ सापडल त्यांना आणि आमचं तिकीट त्या विरोधकांच्या पारड्यात पडल. ऐकता का, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही आहोत. हे घोंगडं आम्ही जास्त वेळ भिजत ठेवणार नाही. 1 वर्षाच्या आत ही पोरगी घराबाहेर असेल, तुम्ही बघाच. तुला खात्री आहे ती पोरगी 1 वर्षाच्या आत घराबाहेर जाईल म्हणून? 1 वर्ष गेला बाजार 5-6 महिने. 5-6 महिन्यात या पोरीला घराबाहेर काढते की नाही तुम्ही बघाच. तेवढ्या निवडणुका होऊन जाऊन देत. मग या पोरीचं आम्ही काय करतो तुम्ही बघाच. ही पोरगी या घराबाहेर असेल. नाही साहेब, माई मक्तेदार म्हणतात मला. तुमच्या पोरीसारखी आहे मी असं म्हणता ना, आमच्यावर विश्वास ठेवा की. ठीक आहे, चांगलंय. जाता. बरं, येतो आम्ही. वा 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 माई, अगं काय जबरी डाव आखलायस तू. एकदम भारी. ती वैदेही का नाही स्वतःला वाघीन समजत होती, वाघीन. आता आजी आल्यावर तिची पार खोड कोंबडीच होऊन बसली. पण माई, तुला एक सांगू का, तू नुसतंच म्हणतीस संधीचं सोनं करायचं, संधीचं सोनं करायचं, पण तुला काय ते जमलं नाही. हा हाय का, रागाने काय बघतीस, खरं तेच बोलले मी. आजी किती वेळ तुला म्हणत होती त्या पोरीला घराच्या बाहेर हाकल, घराच्या बाहेर हाकल, पण तुझे काय पाय पुढे सरकले नाही तर तिला घराच्या बाहेर हाकलायला. चांगलंय. तरी म्हणलं का अजून या विषयावर तुझ्या तोंडून एक पण शब्द कसं काही निघाला नाही. कसं शाले, खेळ जिंकायचं असेल ना तर हुकूम आधीच दाखवायचं नाही. मग खेळात जिंकता येत नाही. काही डाव असे लपून छपूनच खेळायचे असतात. नाही तर काय होतं माहितीये का, काय माणूस तोंडावर पडतो तुझ्यासारखा. माई 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 माई, बोला. आजी जे काय बोलली ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. आपण बद्दल कसं बोलत होती ती, आणि तुम्ही पण गपगपन सगळं ऐकून घेतलं, काहीच बोला नाही तुम्ही. तुम्ही तिच्याशी बोला, विचारा तिला. पुरे झालाय आता हा विषय. तुमच्या आजीची समजूत काढली आम्ही कशी बशी आत्ताच. उगाच नसत्या विषयाला हात घालू नका. होतेच नव्हतं होईल. ऐका माझं. म्हणजे माई, आजी जे काय बोलली ते सगळं बरोबर वाटतं तुम्हाला? हा विषय संपवा आता. आईसाहेब जे काही बोलल्या त्याला वेगळा इतिहास आहे. उगाच खपल्या काढू नका. तुमच्या हाती काही लागणार नाही. आमचं तसं म्हणणं आहे का तुम्ही ह्यात न पडलेलंच बरं. माई, असं का? लहानपणापासूनच तू आप्पांबद्दल काहीच विचारायचं नाही असं का सांगितलंस? प्रिया, आवाज. ताई मला बोलू दे प्लीज. असं का माई? या घरामध्ये आप्पाविषयी का बोललं जात नाही? लहानपणापासून जेव्हा जेव्हा आम्ही तुला प्रश्न विचारले तेव्हा तेव्हा तू नकार दिलास.
आम्ही आहोत ना, तुम्हाला काय गरज आहे असं बोलत राहिली. आम्ही गप्प बसलो माई. पण आज आजी असं का बोलली? एवढी वर्ष गप्प बसला ना, आम्ही सांगितलं म्हणून एवढी वर्ष गप्प बसला ना, काय फरक पडला तुमच्या आयुष्यात? हा, नुसते आई नाही, तुमचे वडील सुद्धा झालो. केलं ना, काही कमी पडू दिलं का आम्ही? मग आत्ताच्या गोष्टी जाणून घेण्याचा एवढा अट्टास काय तुमचा? मी सोडून द्या म्हटलं ना, सोडून द्या. हा, तुम्हाला खरंच वाटत नाही का आम्हाला ते कळावं? आणि असं काय घडलं होतं की आजीला आप्पांबद्दल एवढा तिरस्कार वाटतोय? आणि आप्पांनी असं काय केलंय की अण्णासाहेबांना भोगावं लागलं? ते जाणून घेऊन काय करणार आहात तुम्ही? त्या गोष्टी आता घडून गेलेल्या आहेत. आम्ही सांगतोय ना, आता विसरायच्या. नाही, पण हे सगळं तुमचं कसं आहे माहितीये का तेजपत्ता? तुम्ही समुद्राची एक उसळलेली लाट बघता आणि मग त्या लाटेच्या तळागाळाशी काय आहे हे त्याच वेळेला शोधायला जाता. नका नसं करू. मगापासून सांगतोय आम्ही की नका विचारू, थांबा, पण नाही, चालूच आहे तुमचं. हेच प्रश्न तुम्हाला पडू नयेत म्हणून आयुष्यभर जीवाचं रान केलंय आम्ही. घडलेल्या गोष्टींकडे आम्हीच कानाडोळा केलाय, तरी तुम्ही आम्हाला तेच तेच प्रश्न विचारताय. आम्ही सांगितलंय ना, विसरा आता. तेजप्रताप, तेजप्रताप, प्रिया, प्रियाताई, ऐकतेस? आई आहोत आम्ही, तेजप्रताप. प्रियाताई, आई आहोत आम्ही तुमच्या. आई आहोत. तेजप्रताप, आई आहोत आम्ही. नुसतं आई नाही, तुमचे वडील पण आहोत आम्हीच. आणि म्हणूनच तुमच्या चांगल्या वाईटाचा विचार आम्ही करणार. हा जो निर्णय आम्ही घेतला होता तो तुमच्या चांगल्यासाठीच घेतला होता रे. पण तुम्ही आम्हाला तेच तेच प्रश्न विचारणार असाल, पुन्हा पुन्हा तेच करणार असाल, तर मग आमच्या निर्णयाला तुमच्या लेखी काडी मात्र किंमत नाही असं समजू आम्ही. माहीत तसं नाहीये खरं तर. माहीत तुम्हाला आमची शपथ आहे तेजप्रताप. पुन्हा ह्या विषयी आमच्याशी काही बोलायचं नाही. आणि तुम्ही जर हा विषय काढला तर आमचं मेलेलं तोंड बघा तुम्ही. माहीत माही हो, काय बोलताय तुम्ही? बास. एवढी शपथ देऊन पण तुमच्यावर काहीच परिणाम होत नाहीये का? तुमचा विश्वास नाही माईवर? असं काही नाहीये ताई, फक्त मी एवढंच. बास, निघा. आपापली कामं करा जाऊन. जावा. तेजा, माई, शाले, आम्हाला वेळ हवा आहे.